बीकॉम भाग 1 विद्यार्थी मित्रो नमस्कार. आज आपण अधिकार प्रदान डेलिगेशन ऑफ अथॉरिटी या विषयावर चर्चा करणार आहोत. व्यवस्थापन आणि संघटन यांच्या जवळचं संबंध आहे आणि संघटन आणि अधिकार प्रदान यांचा जवळचा संबंध आहे. म्हणून व्यवस्थापनामध्ये अनेक महत्त्वाची कार्य आहेत. त्यापैकी संघटन हे कार्य खूप महत्त्वाचं असतं. कारण संघटन हे कार्य म्हणून आणि रचना म्हणून देखील विचारात घ्यावं लागतं. व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. अशा घटकांची जुळवाजुळव करावी लागते. त्यालाच संघटन असे म्हणतात. हे सर्व घटक सूत्रबद्ध पद्धतीने बांधावे लागतात. मानवी घटक असतील आणि साधन सामग्रीचे घटक असतील. त्याला भौतिक घटक. कोणताही उत्पादनाचा उपक्रम सुरू करायचा म्हणला की भौतिक साधन सामग्री आणि मानवी साधन सामग्री यांची जुळवाजुळव करावी लागते आणि मग उत्पादनाची क्रिया सुरू होत असते. परंतु त्यांची बांधणी संघटन सूत्रबद्ध पद्धतीने करावं लागत असते. म्हणजे त्यांची विशिष्ट रचना करावी लागत असते. संघटन रचना याला खूप महत्त्व आहे. म्हणून संघटन रचनेमध्ये अधिकार, जबाबदारी यांचं वाटप करावं लागत असतं. संघटनामध्ये भौतिक साधन सामग्रीमध्ये जमीन, इमारत, कच्चा माल, उपकरणे यांचा समावेश होतो आणि मानवी साधन सामग्रीमध्ये अधिकारी वर्ग, व्यवस्थापक वर्ग, संचालक मंडळ, कर्मचारी, कनिष्ठ अधिकारी, सहाय्यक अधिकारी हे सर्वांची समावेश होत असतो. मग कोणत्या व्यक्तीला कोणतं पद द्यायचं, कोणत्या व्यक्तीला कोणते अधिकार प्रदान करायचे, त्यांच्यावर कोणती जबाबदारी टाकायची, या सर्व बाबी स्पष्ट कराव्या लागत असतात. त्यामुळं संघटनेचे कामकाज योग्य प्रकारे व प्रभावीपणे पार पाडून संघटनेची उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होत असते. तेव्हा मित्रांनो, आज आपण अधिकार प्रदान ही संकल्पना समजावून घेणार आहे आणि त्याच्याशी जे संबंधित घटक आहेत, 4 घटक महत्त्वाचे आहेत, ते प्रथम आपण अभ्यासणार आहोत. अधिकार म्हणजे काय? पहिला घटक. अधिकार म्हणजे आदेश देण्याचा हक्क आणि आदेशानुसार काम करून घेण्याची सत्ता. त्याला आपण अधिकार असं म्हणत असतो. म्हणजेच एखादी गोष्ट, कार्य, कृती करण्याचा हक्क व ती दुसऱ्यास सांगण्याचा हक्क, या संदर्भाने आदेश देण्याचा हक्क म्हणजे अधिकार होय. आता अधिकार आणि सत्ता थोडंसं वेगळं आहे. अधिकार हे वरून खालीपर्यंत खालच्या दिशेने वाहत येत असतात. वरच्या अधिकाऱ्याला जास्त अधिकार असतात, त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला कमी अधिकार असतात. अशा प्रकारे ते अधिकार वरून खालीपर्यंत वाहत येत असतात. त्यानंतर काही अधिकार असे असतात की खालून वर दिशेने प्रवाहित होत असतात. अशा अधिकारांना अनौपचारिक अधिकार असं म्हणतात. ज्यावेळी कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांची सूचनांची अंमलबजावणी करते त्यावेळेस तो वरिष्ठांचे अधिकार मान्य करतो. म्हणजे वरिष्ठांचा सन्मान राखतो, त्यांच्या सूचनांचा आदर करतो. त्याला अनौपचारिक अधिकार असतो. म्हणजेच अधिकार हे औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 प्रकारचे असतात. त्यानंतर सत्ता. व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा अधिकार व सत्ता या एकच समजली जातात, परंतु त्यामध्ये फरक आहे. तो फरक समजावून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट करण्याचा हक्क यास अधिकार म्हणतात, तर सत्ता म्हणजे ती गोष्ट करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे. सत्ता हा शब्द अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक साधन म्हणून वापरला जातो. वरिष्ठ व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने सत्तेचा वापर करतात. ते मार्ग म्हणजे बक्षीस देण्याचे आश्वासन देणे किंवा बक्षीस काढून देणे नाही, बक्षीस किंवा लाभ काढून घेण्याची भीती दाखवणे, बक्षीस किंवा लाभ काढून घेणे, शिक्षा करण्याची भीती दाखवणे किंवा शिक्षा करणे, या मार्गाने ती सत्तेचा वापर केला जात असतो. त्यानंतर जबाबदारी. जबाबदारी म्हणजे एखादे कार्य करण्याचे दायित्व. संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती तरी कार्य सोपवलेले असते आणि ते सर्व कार्य योग्य रीतीने पूर्ण करण्याचे त्याचे दायित्व म्हणजे जबाबदारी. वरिष्ठांनी सोपवलेले काम पूर्ण करण्याची कनिष्ठांवर असलेले बंधन म्हणजे जबाबदारी. आता
चौथा घटक महत्वाचा आहे बांधील. जबाबदारी आणि बांधिलकी या संकल्पना सुद्धा व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा समान अर्थाने वापरल्या जातात, परंतु त्यामध्ये फरक आहे. कनिष्ठांवर सोपवलेले काम योग्य रीतीने पूर्ण करणे ही जबाबदारी असते व ही जबाबदारी पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठास सादर करणे म्हणजे त्याची बांधिलकी असते. बांधिलकी खालून वर प्रवाहित होत असते. संघटनेतील प्रत्येक व्यक्ती ही आपल्या वरिष्ठास बांधील असते किंवा अधिकार, सत्ता, जबाबदारी, बांधिलकी या चारही घटकांमध्ये मित्रांनो योग्य समतोल साधावा लागत असतो. यापैकी एखादा घटक देखील किंवा कोणताही घटक कमी जास्त झाला तर त्याचा कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो. त्यानंतर आता अधिकार ही संकल्पना पाहिजे आहे. अधिकार म्हणजे काय नेमका, अधिकाराचा काय अर्थ आहे हे आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायची आहे किंवा त्याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. मित्रांनो, अधिकार प्रदान कोणत्याही उद्योग संस्थेत केवळ वरिष्ठ एकटाच सर्व कामकाज करू शकत नाही. एकच व्यक्ती सर्व कामकाज पूर्ण करू शकेल का? अजिबात. त्याला इतर अनेक व्यक्तींची मदत घ्यावी लागते व त्याच्याकडून कामे करून घ्यावी लागतात. यालाच व्यवस्थापन असं म्हणतात. थोडक्यात इतरांच्याकडून सर्व कामकाज पूर्ण करून घ्यावे लागत असतात. त्यासाठी वरिष्ठ आपल्या कामापैकी काही कामाचा भाग कनिष्ठांना सोपवत असतात व त्यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेत असतात. कनिष्ठावर सोपवलेले काम योग्य प्रकारे पूर्ण करता यावे म्हणून वरिष्ठाकडून त्याला काही अधिकार बहाल केले जातात. त्यालाच अधिकार प्रदान असे म्हणतात. अधिकार प्रदान कार्याबद्दल काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत. मूर यांच्या मते अधिकार प्रदान म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडे कामाची जबाबदारी सोपवणे व त्यासाठी आवश्यक ते अधिकार त्यांना देणे. मायनर यांच्या मते ज्यावेळी एखादी व्यक्ती ती दुसऱ्या व्यक्तीस आपल्या वतीने व नावाने काम करण्याचा अधिकार देत असते व दुसरी व्यक्ती ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारत असते त्यावेळी त्यास अधिकार प्रदान असे म्हणतात. लुईस ॲलन म्हणून एक विचारवंत आहेत, त्याने आपली व्याख्या मांडलेली आहे. जर एखाद्या व्यवस्थापकाला त्याचे काम त्याच्या कनिष्ठाकडून पूर्ण करून घ्यायचे असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी जे अधिकार त्या व्यवस्थापकाने वापरलेले असतात ते अधिकार कनिष्ठास द्यावे लागतात. यालाच अधिकार प्रदान असे म्हणतात. एकंदरीत वरील व्याख्यांवर प्रकाश टाकला किंवा वरील व्याख्याचा विचार जर केला तर असं दिसून येते की अधिकार प्रदान हे वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे केले जातात किंवा कामाच्या किंवा जबाबदारीच्या प्रगतीसाठी हे अधिकार प्रदान केले जात असतात. अधिकार प्रदान केल्यामुळे वरिष्ठांचे अधिकार संपुष्टात येत नसतात किंवा तो त्याचे अधिकार सोडून देत नसतो, तर संबंधित कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या अधिकारांचे मर्यादित हस्तांतर, तात्पुरतं हस्तांतर कनिष्ठास केले जाते. यालाच अधिकार प्रदान असे म्हणतात. किंवा अधिकार प्रदान केल्यामुळे वरिष्ठ जबाबदारीतून मुक्त होतात असेही नाही. उलट कनिष्ठांच्या कार्यपूर्ततेबाबत तसेच एकूण कार्यपूर्ततेबाबत तो त्यांच्या वरिष्ठास जबाबदार असतो. आता अधिकार प्रदानातील घटक एकूण 3 घटक आहेत. पहिला घटक आहे वरिष्ठांकडून कनिष्ठांना काम किंवा जबाबदारी सोपवणे. अधिकार प्रदान करत असताना वरिष्ठानं कनिष्ठाला काम किंवा जबाबदारी सोपवावी लागत असते. त्यामुळे कनिष्ठांमध्ये काम वाटून घ्यावे लागते. त्यासंबंधी आदेश द्यावे लागतात किंवा सूचना द्याव्या लागतात. कनिष्ठांवर कामाची जबाबदारी सोपवताना वरिष्ठांनी प्रथम एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन त्यापैकी कोणते काम कोणत्या कनिष्ठाला देता येईल हे निश्चित करावे लागते. कनिष्ठांवर कामाची जबाबदारी सोपवण्यामुळे संस्थेच्या उद्दिष्टपूर्ततेमध्ये त्याला सहभागी करून घेता येते. त्यामुळे आपण संस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहोत अशी भावना कनिष्ठांमध्ये निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा घटक आहे कनिष्ठांना अधिकार प्रदान करणे. कोणतेही काम योग्य प्रकारे करायचे झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठांना काही जबाबदारी सोपवावी लागते. त्या जबाबदारीसाठी काही अधिकार त्यांना प्रदान करावे लागतात. ते अधिकार कामाच्या संदर्भात असतात, इतरांना मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात असतात, कच्चा माल किंवा साधनांचा वापर करण्यासंदर्भात असतात, संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासंबंधी असतात, इत्यादी बाबत असू शकतात.
किंवा अशा प्रकारे कनिष्ठांना अधिकार प्रदान केले जातात. तिसरा महत्वाचा घटक कनिष्ठांमध्ये बांधिलकी निर्माण करणे. अधिकार प्रधान प्रक्रियेतील तिसरा घटक जो आहे तो म्हणजे कनिष्ठांमध्ये बांधिलकी निर्माण करणे. काम योग्य रीतीनं तर झालं पाहिजे, त्याची बांधिलकी किंवा उत्तरदायित्व निर्माण होणं गरजेचं आहे. कनिष्ठांवर जबाबदारी सोपवणं, ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते अधिकार देणं इतपतच अधिकार प्रदान प्रक्रिया मर्यादित नाही, एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. अधिकार प्रदान हे थोडंसं व्यापक स्वरूपात आहे. अधिकाराचा योग्य वापर करून सोपवलेली जबाबदारी किंवा काम योग्य प्रकारे पूर्ण करण्याचे बंधन त्याच्यावर घातले जाते. त्याने आपले काम योग्य प्रकारे पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठास सादर करावा लागतो. अहवाल सादर करणं ही कनिष्ठाची बांधिलकी असते. कनिष्ठ जेव्हा जबाबदारी स्वीकारतो त्यावेळी तो ती पूर्ण करण्याबाबतची बांधिलकी मान्य करत असतो. अशा प्रकारे हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. आता मित्रांनो, अधिकार प्रदानामध्ये करत असताना काही अडथळे देखील असतात बरं का. काही अडचणी निर्माण होत असतात. का असते? पहिली अडचण काय? अधिकार प्रदान न करण्याची प्रवृत्ती. काही वरिष्ठ लोक असे असतात की आपल्याकडील अधिकार कनिष्ठांना देत नसतात किंवा त्यांची वृत्ती नसते. कनिष्ठावर का वृत्ती नसते? कनिष्ठावर त्यांचा विश्वास नसतो किंवा त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव असतो. हा अधिकार प्रदानातील मोठा अडथळा आहे. दुसरा अडथळा म्हणजे कनिष्ठांवर अविश्वास. आपल्या सहाय्यकांवर विश्वास नसेल तर अधिकार प्रदान करण्यात अडचणी येतात. तिसरा महत्वाचा घटक आहे आत्मप्रौढी किंवा अधिक विश्वास. स्वतःवर जास्त विश्वास. मीच ते करू शकतो, माझ्याशिवाय कनिष्ठ करू शकत नाही, कनिष्ठांवर विश्वास नसतो आणि काम आपणच करू शकतो असा एक अधिक विश्वास, आत्मप्रौढी गाजवण्याची काही लोकांना सवय असते वरिष्ठांना. ही एक अडचण असते. चौथा अडथळा म्हणजे निर्देशन शक्तीची कमतरता. वरिष्ठांना काही वेळेस वरिष्ठांना निर्देशन करण्याची कुवत किंवा शक्ती नसते किंवा त्याचा अभाव असतो. हा अधिकार प्रदानातील महत्वाची अडचण ठरते. पाचवा घटक आहे अधिकाराची अभिलाषा. अधिकाराची आणि सत्तेची अभिलाषा आणि अधिकार केंद्रित ठेवण्याची वृत्ती ही देखील अधिकार प्रदानातील महत्वाची अडचण होऊ शकते. सहावा घटक आहे कनिष्ठांमध्ये कुवत नसणे. कनिष्ठास अधिकार देऊन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कुवत नसेल तर अधिकार प्रदानाचा उपयोग होत नाही. सातवा घटक म्हणजे कमी लाभ. अधिकार मिळून जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कनिष्ठांना त्यांचे आर्थिक लाभ मिळत नसतील तर ते अधिकार स्वीकारण्यास तयार नसतात. आठवा घटक आहे संस्थात्मक मर्यादा. काही व्यावसायिक संस्थात नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे कुवत, कर्तृत्व, आत्मविश्वास नसेल ते इतरांना अधिकार देण्यास तयार नसतात. कारण इतरांना जर अधिकार दिले, कनिष्ठ जर हुशार असतील तर त्या अधिकाऱ्यावर टीका होऊ शकते. नववा घटक आहे अधिकाऱ्यांच्या मनातील भीती. व्यवसाय संघटनेतील कनिष्ठांना अधिकार दिल्यास ते आपल्या कर्तृत्वाने वरचढ ठरतील आणि असं दाखवल्यामुळं अशी भीती वरिष्ठांच्या मनात असते. त्यामुळे अधिकार प्रदान केले जात नाही. काही अन्य घटक आहेत. कोणतेही समस्येवर निर्णयासाठी वरिष्ठांवर अवलंबून राहणे, वरिष्ठांकडून कामातील चुकांबाबत टीका होण्याची भीती, कामासंबंधी पुरेशी माहिती उपलब्ध न होणे, अनुभवाची कमतरता, प्रोत्साहनाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे वरिष्ठांकडून कनिष्ठांना अधिकार प्रदान केले जात नाही. असे अडथळे आपल्याला दिसून येतात. आता हे अडथळे दूर करायचे असतील तर काही मार्गदर्शक तत्व जर अंगीकारली, स्वीकारली तर अधिकार प्रदानामधील अडथळे कमी होऊ शकतात. एक म्हणजे वरिष्ठांच्या मानसिकतेत बदल करणे. संघटनेतील वरिष्ठ अधिकारी यांनी आपल्या मानसिकतेत बदल घडवावा. त्यांच्या मनात कनिष्ठांबद्दल विश्वास निर्माण करावा. तसेच कनिष्ठ जरी चुकले तरी त्यांना सहन करण्याची तयारी त्यांनी ठेवावी. आपण पूर्वी केलेले काम आता दुसरी व्यक्ती करू शकेल असा दृष्टिकोन निर्माण करावा लागतो. दुसरा महत्वाचा गाईडलाईन्स म्हणजे अधिकार प्रदान परिणामकारक करण्यासाठी काही दुसरा मार्गदर्शक तत्व असा आहे की स्पष्ट व निश्चित उद्दिष्ट.
संघटनेची उद्दिष्टे स्पष्ट निश्चित असतील, त्यामुळे कनिष्ठ आपली नेमकी जबाबदारी काय आहे व ती पूर्ण केल्यामुळे आपण संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये कोणते योगदान देऊ शकतो हे समजून येते. तिसरा महत्वाचा घटक आहे की योग्य नियोजन. अधिकार प्रदान जर व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल तर योग्य नियोजन त्याचं केलं पाहिजे. वरिष्ठांनी आपल्या कनिष्ठांच्या क्षमता कौशल्य समजावून घेऊन त्या प्रत्येकाला कोणती जबाबदारी व अधिकार द्यायचे याचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे कनिष्ठ आपली जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण करू शकतात. चौथा घटक आहे कार्यप्रेरणा किंवा त्याला अभिप्रेरणा असे देखील म्हणतात किंवा प्रोत्साहन असे देखील म्हणतात. कनिष्ठांच्या कामाची योग्य दखल घेणे, त्यांना शाबासकी देणे, त्यांचं कौतुक करणे, वेळप्रसंगी त्यांना समजावून सांगणं, त्यांना आधार देणे, अशा रीतीने जर त्यांना कार्यप्रेरणा दिली तर ते स्वतःहून जबाबदारी स्वीकारण्यास प्रेरित होतात. थोडक्यात कर्मचाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आव्हाने स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे हे अधिकाऱ्याचे काम असते. मग त्यामुळे अधिकार प्रदान जे आहे ते परिणामकारक ठरत असतं. त्यानंतर पाचवा घटक आहे जबाबदारी सोपवणे. तर कनिष्ठांवर जबाबदारी सोपवत असताना एखाद्या कामाची पूर्ण जबाबदारी सोपवणं योग्य ठरत असतं. कारण तो कनिष्ठ ती जबाबदारी मोकळेपणाने पूर्ण करू शकतो. त्यामुळे वरिष्ठ व्यक्ती इतर महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. सहावा घटक आहे कनिष्ठांचे प्रशिक्षण. परिणामकारक अधिकार प्रदानासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे खूप महत्वाचे असते. त्यासाठी त्यांना निर्णय कसे घ्यावे, साधनसामुग्रीचा वापर कसा करावा हे प्रत्यक्ष जबाबदारी देऊन समजावून सांगावे लागते. यासाठी योग्य प्रशिक्षण दिल्यास कनिष्ठ नवीन जबाबदारी समर्थपणे पेलू शकतात. म्हणून कनिष्ठांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. प्रशिक्षण जर दिलं तर अधिकार प्रदानामध्ये अडथळे निर्माण होत नाही. सातवा घटक आहे चांगली संदेशवहन यंत्रणा. वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यामध्ये स्पष्ट संवाद होणं गरजेचं असतं आणि तो संवाद चांगल्या प्रकारे होणं आवश्यक असतं. म्हणजेच वरिष्ठ आणि कनिष्ठ त्यांच्यामध्ये चांगले संदेशवहन यंत्रणा निर्माण केल्यास अधिकार प्रदान कार्य योग्य प्रकारे पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे वरिष्ठ आपले आदेश सूचना प्रभावीपणे कनिष्ठ पर्यंत पोहोचवू शकतात व कनिष्ठ ते समजू शकतात. तसेच कनिष्ठास काही शंका अडचणी आल्यास ते त्याचे निराकरण करून घेऊ शकतात. त्यामुळे जबाबदारी चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकते. म्हणून संदेशवहन यंत्रणा जी आहे ती उत्तम प्रकारची असावी, चांगली असावी. त्यानंतर पुरेसे नियंत्रण. परिणामकारक अधिकार प्रदान कार्यासाठी संघटनेमध्ये नियंत्रण यंत्रणा पुरेशी असली पाहिजे. त्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे कनिष्ठांच्या कार्यावर योग्य प्रकारे देखरेख ठेवता येते. एखाद्या ठिकाणी त्यांच्याकडून चुकीचा निर्णय घेतला जात असेल तर तो वेळी दुरुस्त करता येतो व पुढील नुकसान टाळता येते. यासाठी नियंत्रण यंत्रणा कार्यक्षम असली पाहिजे, प्रभावी असली पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण अधिकार प्रदान म्हणजे काय, अधिकार प्रदानाचे घटक, अधिकार प्रदानातील अडथळे, अधिकार प्रदानाच्या व्याख्या, अधिकार प्रदानाचे गाईडलाईन्स तत्वे, मार्गदर्शक तत्वे परिणामकारक होण्यासाठी याच्यावर सविस्तर आपण चर्चा केलेली आहे. आजचे लेक्चर या ठिकाणी संपलेले आहे.